Brought to you by Techno Camon 30 series. पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाच्या तपासात आता नवे खुलासे होत आहेत। अनेक अटका झालेल्या आहेत। राजकीय व्यक्तींचं सुद्धा नाव या प्रकरणामध्ये येतंय। परंतु आज न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याचे आरोपी वडील सुरेंद्र अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। पुणे पोलिसांनी जो रिमांड कॉपी केलेली होती, जो अर्ज न्यायालयाला केलेला होता पोलीस कस्टडीसाठी, त्याला न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि आरोपींना आता 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। परंतु आतापर्यंत पुणे पोलिसांनी जो तपास केलाय त्यामध्ये काही महत्त्वाच्या आणि धक्कादायक गोष्टी पोलिसांनी समोर आणलेल्या आहे। जो पोलीस कस्टडीसाठी, आरोपींच्या पोलीस कस्टडीसाठी पोलिसांनी कोर्टाला अर्ज केला होता, त्या अर्जामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये पोलिसांनी 40 लाखांची मर्सिडीज कार, एक आयफोन, एक पोको कंपनीचा फोन हा सुद्धा जप्त केलेला आहे। त्याच्या अन्य संपत्तीचे सुद्धा पोलीस तपास करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अग्रवाल आरोपी जे पिता पुत्र आहेत दोन्ही सुद्धा हे पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देत आहेत, पोलीस तपासात सहकार्य करत नाहीये असा दावा पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये केलेला आहे। हा दावा अत्यंत धक्कादायक आहे, कारण या प्रकरणावरून आता राजकीय वादंग पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे दोन विरोधी पक्षाचे नेते सातत्याने सरकारवरती आरोप करतायत। हसन मुश्रीफ असतील, राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार सुनील टिंगरे असतील किंवा अजित पवार असतील, या सरकारमधील नेत्यांवरती आता आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्या प्रकरणामध्ये ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आल्यानंतर विशाल अग्रवाल आणि अजय तावरे जो ससूनचा अटक करण्यात आलेला डॉक्टर आहे यांच्यामध्ये 14 वेळेस फोन झाल्याचं, 14 वेळेस कॉल झाल्याचं तपासात उघड झालेलं आहे। आणि असं असताना एक पुरावा पोलीस तपासात आणतायत, एकेका व्यक्तीला अटक करतायत, या सगळ्या प्रकरणातले धागेदोरे तपासण्याचा प्रयत्न करतायत। परंतु विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा आहेत अनुक्रमे, हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलेला आहे। आता पोलिसांनी जी रिमांड कॉपी सादर केलेली आहे त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे आणि अग्रवाल प्रकरण आतापर्यंत नेमकं कुठे आलेलं आहे या सगळ्या गोष्टींची तपशीलवार माहिती आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जी रिमांड कॉपी फाईल केली, न्यायालयाला जो अर्ज केला, त्यामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल हे दोन जे आरोपी आहे यांची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केलेली होती। आणि त्या रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी काय खुलासे केले तर 20,000 रुपये किमतीचा ॲपल मोबाईलचा फोन हा जप्त करण्यात आलाय। 100 रुपयाचे फिर्यादीचे शर्ट व पॅन्ट हे सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 40 लाख रुपयांची डोलिमिट ब्राऊन रंगाची मर्सिडीज ई क्लास कंपनीची गाडी नंबर सुद्धा पोलिसांनी त्यामध्ये दिलेला आहे आणि 20,000 रुपये किमतीची मर्सिडीज गाडीची चावी, अर्थात हा सगळा आपण जर लवाजमा बघितला, आणि 5,000 रुपयाचा एक पोको कंपनीचा मोबाईल। तर यामध्ये काही महागड्या गाड्या असतील, फोन असतील, आयफोन आहे, पोको कंपनीचा एक फोन आहे, हे सुद्धा पोलिसांनी आता आरोपींकडून जप्त केलेलंच आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस विशाल अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस संभाजीनगरमधून त्याला उचलण्यात आलं आणि त्याच्याकडून नोकिया कंपनीचा एक साधा मोबाईल जप्त करण्यात आलेला होता। विशाल अग्रवाल जो सातत्याने नेहमी त्याच्याकडे जो मोबाईल असतो ॲपल कंपनीचा, तो पुण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला होता। परंतु सुरेंद्र अग्रवाल जे विशाल अग्रवालचे वडील आहेत आरोपी, त्यांच्याकडून सुद्धा आता त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय आणि पहिल्यांदाच एक 40 लाखांची मर्सिडीज आणि त्याची 20,000 रुपये किमतीची चावी ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याचा सुद्धा उल्लेख पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये केलेला आहे। आता पुढे पोलीस काय म्हणतायत की आम्हाला 5 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींची का हवी आहे याची कारणं सुद्धा पोलिसांनी कोर्टाकडे सांगितलेली आहे। आता पोलीस काय म्हणतायत की आम्ही जी मर्सिडीज कार जप्त केली, जे आम्ही मोबाईल जप्त केले, त्याचा नंबर सुद्धा पोलिसांनी दिलेला आहे आणि पोलीस म्हणतायत की 2 पंचांच्या समक्ष जप्त करून घेण्यात आली आहे, परंतु याबाबत आम्हाला अधिक तपास करायचा आहे असं पोलीस म्हणतायत, म्हणून आम्हाला यांची पोलीस कोठडी हवी आहे। त्याचबरोबर दाखल गुन्ह्याचा फिर्यादी याच्याकडून काढून घेण्यात आलेला मोबाईल फोन हा आरोपी विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल याने पंचासमक्ष पंचनाम्याने काढून दिल्याने तो मोबाईल फोन गुन्ह्यामध्ये पुरावे कामी जप्त करून घेण्यात आलाय अशी सुद्धा माहिती पोलीस न्यायालयाला देत आहेत की आम्ही त्यांचा फोन जप्त केलेला आहे, आम्ही कार जप्त केलेली आहे, आम्ही अन्य साहित्य सुद्धा जप्त केले, परंतु त्याची चौकशी करणं अद्याप बाकी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा खुलासा जो या प्रकरणाला टर्निंग पॉईंट आता ठरण्याची शक्यता आहे की या प्रकरणामध्ये गुन्हा घडताना अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ज्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत, या गुन्ह्यामध्ये अन्य कोणी साथीदार आहेत का याबाबत आरोपितांकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। तरी अटक आरोपींना विश्वासात घेऊन तपास करणं आवश्यक आहे। याचा अर्थ काय आहे
की अग्रवाल जे दोन पिता पुत्र आरोपी आहेत हे तपासात सहकार्य करत नाहीये असं पोलिसांचं म्हणणं आहे। आमच्या प्रश्नांना ते उडवाउडीची उत्तर देत आहेत, आम्ही एक विचारतोय ते भलतंच काहीतरी सांगतायत असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळं कुठेतरी अग्रवाल जे दोन्ही आरोपी आहेत पिता पुत्र हे पोलिसांच्या तपासात सहकार्य करत नसल्याचं चित्र आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर पोलीस काय म्हणतात की आम्ही घटनास्थळावरचं जे सीसीटीव्ही फुटेज जप्त केलेलं आहे, जे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, त्यामध्ये प्रथमदर्शी आम्हाला तरी छेडछाड केल्याचं दिसतंय। त्याचा खात्रीशीर तपास आम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला अन्य काही लोकांची मदत घ्यावी लागेल। त्याचबरोबर इतर गुन्ह्यात या गुन्ह्यामध्ये छेडछाड सीसीटीव्हीच्या झालेल्या गुन्ह्यामध्ये अन्य कुणाचा सहभाग आहे का हे सुद्धा आम्हाला तपास करायचा आहे। याचबरोबर या तपासामध्ये ज्या पद्धतीने बाहेरून काही गोष्टी डिस्कस केल्या जातात, चर्चा केल्या जातात, काही आरोपींचे धागेदोरे लागतात, अशा वेळेस अन्य वेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवरती आम्हाला आरोपींची विचारपूस, तपास, चौकशी, जबाब या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। म्हणून पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोन्ही आरोपींची 5 दिवसांची पोलीस कस्टडी वाढून मागितली होती, परंतु न्यायालयाने या गोष्टीला नकार दिलाय आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना न्यायालयाने दिलेली आहे। आता यामध्ये आणखी अपडेट काय आहे तर जो अल्पवयीन आरोपी आहे ज्याच्यावरती 2 लोकांना उडवून दिल्याचा आरोप आहे, त्या व्यक्तीची आई शिवानी अग्रवाल यांचं रक्त, यांचं ब्लड हे अजय तावरे जो ससूनचा डॉक्टर आहे ज्याला अटक झालेली यांनी घेतलेलं होतं। त्याचबरोबर 2 वयोवृद्ध लोकांचं सुद्धा ब्लड घेण्यात आलं होतं। अल्पवयीन आरोपीचं रक्ताचा रिपोर्ट फेरफार करताना डॉक्टरने अन्य 3 लोकांचा ब्लड घेण्यात आलं होतं, त्यामध्ये त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं सुद्धा रक्त होतं। आता पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांचा तपास करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे। अर्थात शिवानी अग्रवाल यांचा तपास आत्ता सध्यातरीत्या कुठे आहेत याचा तपास लागलेला नाहीये, परंतु जी सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे त्यानुसार शिवानी अग्रवाल पुढील 2 दिवसांमध्ये पोलिसांच्या चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर जो अल्पवयीन आरोपी आहे, जो गाडी चालवत होता असा आरोप त्याच्यावरती आहे, त्याचा सुद्धा पोलीस तपास करणार आहेत, कारण जो DNA तपास करण्यात येतोय, जो ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाले, या प्रकरणात आणखी कोण यामध्ये सामील होतं, त्यावेळेस ज्यावेळेस घटनास्थळी जे काय घडलं त्याबाबतची माहिती सुद्धा अल्पवयीन आरोपीकडून पोलीस घेणार आहेत। त्याबाबतचा अर्ज पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला केलेला आहे आणि त्या अर्जाला संमती जर मिळाली तर पोलीस हे अल्पवयीन आरोपीचा सुद्धा तपास करणार आहे। तर या सगळ्या गोष्टींमुळे अग्रवाल प्रकरण हे अत्यंत क्रुशियल बनत चाललेलं आहे। रोज नवे नवे खुलासे होत आहेत, धक्कादायक खुलासे होत आहेत आणि यामध्ये अनेक लोक सहभागी असल्याचा आरोप हा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।